आता समजा आपण पार्टीला बसलेलो आहोत, तुम्ही घेतलंय पण मी नाही घेतलेलं, तर मग माझं काय? मी त्याच्यामध्ये नाही ना आरोपी होत. जे काय आरोप प्रत्यारोप एक 5-6 दिवसापासून चाललेत, त्या खडसेंचा जावई कसा काय सापडतो? जर त्यांनी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. ही रेड करत असताना आतला व्हिडिओ तुम्ही कसा काय काढू शकता? पुण्यातल्या खराडी ड्रग्ज प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना काल अटक झाली. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं का नाही केलं याच्याबाबतचा FSL रिपोर्ट जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा हे सगळं चित्र समोर येईल. पण मात्र याच पार्टीच्या निमित्ताने पुण्यातल्या विविध स्तरातून या पार्टीबद्दल वेगळी छुपी आणि सुप्त सुरात एक वेगळी चर्चा आहे. काही लोक म्हणतायत की एक मोठ्या घराण्यातला हा व्यक्ती असल्यामुळे ही पार्टी झाली, तर दुसऱ्या स्तरातनं अशी चर्चा आहे की कोणीतरी जाणून बुजून हे ट्रॅप लावतंय आणि मोठ्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न करते. माझ्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत. पक्षाच्या कार्यकर्ता, पक्षाच्या प्रवक्त्यापासून लांब आणि तेवढंच जवळ तुम्ही स्वतः एक वकील आहात. या घटनेकडे एक वकील म्हणून आणि त्यानंतर पक्षाची भूमिका जी आहे ती आपण शेवटच्या टप्प्यात जाणून घेऊया, पण एक वकील म्हणून पहिली भावना काय? वकील म्हणून मेहरबान कोर्टासमोर ज्या काही बाबी आलेल्या आहेत त्या जर पाहता, तर इथे कुठेतरी पोलिसांनी कारवाई जी करत असताना जी कसूर ठेवलेली आहे किंवा ती सूडबुद्धीने झाली की नाही, हे सगळं कोर्टाच्या समोर आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कायद्यामध्ये भावनाने पुरावा लागतो. त्याच्यामुळे ज्या रिपोर्ट्स येणार आहेत तो रिपोर्ट्स फार मोठा विषय राहणार आहे. तर कुठे पोलिसांनी या कारवाया करत असताना संशय निर्माण झाला नाही पाहिजे या पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण का त्यांच्या चुका या सत्ताधाऱ्यांच्या माथी किंवा सरकारच्या माथी फोडल्या गेल्या जात आहेत. कारण का या काही दिवसामध्ये भाजपचे महाजन साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचे खडसे साहेब असतील, जे काही आरोप प्रत्यारोप एक 5-6 दिवसापासून चाललेत, त्याच धर्तीवर त्या खडसेंचा जावई कसा काय सापडतो? आणि मग जी काय रेव पार्टी आहे, आणि इट्स अ फॅक्ट्स की रेव पार्टी ही ॲटलिस्ट 100, 200, 300 कमीत कमी 50 जणात तरी झाली पाहिजे. या फ्लॅटमध्ये ही अशी कोणती रेव पार्टी होती, कशा पद्धतीने? आणि पोलिसांचंच ते शूटिंग्स आहे. मला वाटतं त्या खडसे साहेबांनी आणि रोहिणी खडसे यांनी ते व्हिडिओसुद्धा जारी केलेले आहेत की त्याच हॉटेलमध्ये काहीतरी 2 ते 4 वेळा रेकी करून गेलेले आहेत. तो व्हिडिओसुद्धा आहे. मग हे कशासाठी होतं? जर खरंच पुणे शहरातल्या पोलिसांनी खऱ्या अंमली पदार्थ घेणाऱ्यांवर जर रेड टाकली असती आणि त्याचा एक मेसेज चांगला गेला असता की नाही हे चालणार नाही, कारण का छुप्या पद्धतीने अनेक लोक घेतात, ते समोर येणं गरजेचं आहे. मग काय ते डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचं आलं आणि बाकीच्यांचं येत नाहीये, ही कुठेतरी लोकांच्या मनात संशयाची धुरी येणं साहजिकच आहे. आणि मग सत्ताधारी म्हणून ते आम्हाला जाब विचारणं पण हे आहे. पण मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगते की कायदा भावना बघत नसतो. मी वकील असल्यामुळे मला त्याच्या ज्या काही फॅक्ट्स आहेत, जी काही घटना आहे ती मेहरबान कोर्टासमोर जे आलेलं आहे त्याच्यानुसारच मला सुद्धा बोलावं लागतं. मी माझं मनच्याही काही बोलू शकत नाही. आणि पक्षाचं जर म्हणताल तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे आमचे माननीय अजितदादांनी पोलिसांना आदेश दिलेले आहेत. कालही त्यांनी सांगितलेले की हा गुन्हा दाखल झालेला कळलेला आहे, पुढे त्याची माहिती घेऊन जर त्यांनी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, आणि जर नसेल केलं त्याची ज्यांनी खोटं नाटक केलंय त्यांच्याही कारवाई होईल. ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे नाहक सत्ताधारी बदनाम होत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विरोधातल्या कारवाया अनेक ठिकाणी सुरू आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते दिसतंय. आता समजा एक बाजू पोलिसांची अशी देखील कळते की जेव्हा पोलीस त्या ठिकाणी रेड करायला गेले त्यावेळेला एक ऑर्डिनरी रेड म्हणून हाय प्रोफाईल रेड आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. मात्र त्या ठिकाणी अशी कोणी व्यक्ती नाहीये, व्यक्ती आहे का नाही त्याबाबत ते अनभिज्ञ होते असं पोलिसांचं वर्जन आहे. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की पोलिसांच्या ज्या कारवाईबद्दल पोलीस जे बाजू मांडतायत ती संशयास्पद नसावी म्हणून? एक लक्षात घ्या, पोलीस ज्या पद्धतीने सांगतायत, मी पुन्हा सांगते की पोलिसांना कायद्याच्या बाहेर कोणतीच कृती करता येत नाही. त्यांना माहीत नव्हतं हाय प्रोफाईल आहे का नाहीये, तिथं गेल्यावर माहिती झालं. हे त्यांनी जे काही व्हिडिओ काढलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सांगते की ही रेड करत असताना
आतला व्हिडिओ तुम्ही कसा काय काढू शकता? त्याच्यानंतर तो व्हिडिओ काढल्यानंतर तो काही क्षणातच मीडियावर पण प्रसारित होतोय. उलट हे सगळं प्रसारित झाल्यानंतर साहजिकच आहे की त्याच्यामध्ये जो काही वाद चालू आहे 4-5 दिवसापासून, त्याच धर्तीवर त्यांचा कुणाचा जो खडसेंचा जावई जर अटक होत असेल तर कोणी ती विचारणा करणं साहजिकच आहे. आता ते पोलिसांनी मेहरबान कोर्टाला सांगायचंय की तुम्ही केलेली कारवाई ही कायद्यात होती, ती कशी होती, कशा पद्धतीने होती, या सगळ्या गोष्टी त्यांना कोर्टासमोर सांगावंच लागणार आहे. आपल्या पोलिसांना काय असे अधिकार आहेत का हा जा रेड करा, त्यांना ताब्यात घ्या आणि इकडं करा ते करा? नाही. एव्हरीथिंग इज प्रत्येक कागद आणि कागद. आणि आत्ताच्या तर इव्हन पंचसाक्षी सुद्धा ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे पोलिसांवर जर संशयाची दुरी आहे तर त्यांनी ते कोर्टात सिद्ध करावं की त्यांची कारवाई, म्हणजे जे त्यांच्यावर आरोप होत आहेत ती त्यांची ड्युटी आहे. कारण का सत्ताधारी तर तिथं कारवाईला नव्हते. आणि मुळात अडचण काय झाली, सकाळी सकाळी येऊन आमच्या पक्षातले मित्र पक्षातले सुद्धा येऊन जी काही स्टेटमेंट केली, काही गरज नाही आहे ना. पोलिसांची कारवाई करतायत, ती जर त्यांच्या अखत्यारीत आहे तर आमच्यासारख्या राजकारणाला किंवा यांना कशी कळू शकते? ती नाही कळली पाहिजे. संशयाला जागा तयार होईल असं जर वर्तन झालंच नाही तर हे अलिगेशन्स होत नाहीत. आणि याची जे काय अलिगेशन्स आहेत हे पोलिसांवर येणार आहेत आणि पोलिसांना प्रूव्ह करायचं. याच्यात सत्ताधाऱ्यांचा संबंध येत नाही. सत्ताधारी जोपर्यंत, म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री जोपर्यंत ब्रीफिंग घेत नाहीत, माहिती घेत नाही, तोपर्यंत तेही त्याच्यावर बोलू शकत नाही. आता या 7 जणांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे, NDPS 1985 अँटी सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा हा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. गांजा आणि कोकेन सदृश पदार्थ त्या ठिकाणी सापडले, 2.70 ग्रॅम सापडले असं पोलिसांकडनं माहिती मिळाली. आता एवढे 7 जणांमध्ये सबस्टन्सेस जर सापडत असतील तर परमिसिबल अमाऊंटला पण कुठेतरी एक लिमिटेशन्स आहेत, त्याला पण इंटू ब्रॅकेट काहीतरी संज्ञा आहेत. याबाबत जो गुन्हा दाखल झालेला आहे तोही काही स्तरातनं असं कळतं की तो चुकीचा आहे. कायद्याच्या बाबतीत कायदा काय सांगतो की हा जो गुन्हा आहे त्याचा कलम जो आहे तो कुठे त्याची अंमलबजावणी झाली? एक लक्षात घ्या, NDPSच्या अंतर्गत दाखल केला आहे. काल सुट्टीच्या कोर्टामध्ये त्यांनी त्याच ड्रग्सचे जे मेहरबान कोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना हजर केलेला आहे. आता हा टिकतो का नाही टिकत हा सगळा केसचा भाग आहे आणि त्याच्यातले जेव्हा चार्जशीट येईल, बाकीच्या गोष्टी तेव्हा भाष्य करणं योग्य राहणार आहे. कारण का जे ड्रग्ज सापडले ते टेबलावर सापडले. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता मी वकील म्हणून सांगते की त्या महिला तिथं आल्या कशा, त्या कुणाकडनं आल्या, ते जे दुसरे दोघं तिघं होते ते कोण होते, त्यांचं प्रोफेशन काय आहे, त्यांचे यांच्यासोबत पोलिसांशी आधी काही संबंध होते नव्हते का, अजून कुणाशी काही संबंध आहेत नाहीत, हा सगळा जेव्हा तपास होईल तेव्हाच तुम्ही प्रूव्ह करू शकणार आहे की हा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दाखल होतो का नाही होते. पोलिसांचं प्रायमरी जे काही काम करायचं ते केलेले, पण ते काम योग्य केलंय का नाही केलंय हे कोर्टासमोर काही दिवसातच येईल. आणि जे तुम्ही प्रमाण सांगताय ते प्रमाणापेक्षा, आता समजा आपण पार्टीला बसलेलो आहोत, तुम्ही घेतलंय पण मी नाही घेतलेलं, तर मग माझं काय? मी त्याच्यामध्ये नाही ना आरोपी होत. हा सुप्रीम केसचे ते लॉज वगैरे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे त्याचे हे आहेत, केस लॉज आहेत, ते नंतरच्या ह्याला हे झालं. म्हणजे कालच्या घटनेमध्ये तरी मेहरबान कोर्टासमोर जी मी काय माहिती घेतली की त्यांनी काहीच कंझ्युम केलेलं नव्हतं आणि त्याचे ब्लड सॅम्पल आपण त्याच्यासाठी घेतलेले. हे कशावर डिसाईड होणार आहे? ब्लड सॅम्पलवर. तर मला असं वाटतं की पोलिसांनी जो कोणी इन्व्हेस्टिगेशन होतं तुम्ही हे सगळं बघणं गरजेचं होतं. कारण का ही तशी हाय प्रोफाईल केस आहे, तसे त्याच्यामध्ये हाय प्रोफाईल व्यक्ती यांचे घरातले आहेत. मग शेवटी प्रत्येकजण आपल्या त्याच्यावर तो जोर लावणार की आम्ही खरे आहोत की नाही, किंवा पोलीस कुठं चुकलेत की नाही. ही पोलिसांची ड्युटी होती, त्यांनी ते सगळा रिपोर्ट वगैरे घेऊन करून मग गोष्टी करायच्या होत्या. पण असो, ठीक आहे. कुठे तर मला म्हणायचं की पोलिसांनी अंमली पदार्थ संपवण्यासाठी जी सुरुवात तुम्ही हाय प्रोफाईलच्या केसपासून का नाही केली, तर असो ती ग्राउंड लेवलपर्यंत करा आणि मध्यमवर्गीचे गल्ली बोळातले सगळेच अंमली पदार्थ जे कुठं मिळतात ते सगळे उद्ध्वस्त करा आणि त्यांच्यावरही कडक कारवाई करा. आता तुम्ही जसं म्हणताय की अंमली पदार्थांचे सगळे जे केलंय नाही केलंय हे ब्लड रिपोर्टमधनं स्पष्ट होईल,
पण ज्या ठिकाणी हे ड्रग सॅम्पल्स आढळले, कायदा काय सांगतो की त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होतो का जेव्हा कन्झम्पशन अँड डिलिव्हरी या दोन्ही याच्यात फरक आहे, याबाबतचं काय? आणलं कुणी, ठेवलं कुणी, म्हणजे कुणाच्या हातून मिळालं, ह्या बऱ्याच कायद्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते टेबलावर होतं, मग ते टेबलावर होतं तर त्याच्या आधीचा व्हिडिओ ते टेबलावर कसं आलं, बाहेरनं येणारा व्यक्ती जो काही बोलत होते तो कुठं बोलत होता, कोणाशी बोलत होता, काय मुव्हिंग होती, तिथले जे 7 जण आहेत त्या प्रत्येकाची एक एक गोष्ट ही तपासामध्ये येणार आहे, मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंड, आणि त्याच्यातनंच या सगळ्या गोष्टी जाहीर होणार आहे. तुम्ही जर काल बघितलं त्या आरोपीला विचारतो तुम्हाला नो कॉमेंट्स, लक्षात घ्या. म्हणजे तो जरी राजकारणातले कोण असतील म्हणजे जावई वगैरे, ते राजकारणात नाही आहे ना. राजकारणी धूर्त असू शकतात, हुशार असू शकतात, परंतु जे इथं अटकेत आहेत त्यांचा राजकारणाशी तसा यथाकथा संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे खरंच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय का नाही हा त्यांना अधिकार आहे ना. म्हणजे जर असेल तर तेही सोडणार नाहीत कुणाला, म्हणजे पोलीस यंत्रणेला, बाकीच्यांना, सगळ्यांना. आणि जर घेतलं असेल तर पोलीस त्यांना सोडणार नाहीत, असा विषय आहे. शेवटी घटना कशी आणि कशा पद्धतीने सुरू झाली, कुणाकुणाचे फोन झाले, कुणाकुणाच्या, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होऊन आपल्यासमोर येणार आहे. काही लपू शकत नाही आता याच्यामध्ये, कायद्यामध्ये. तुम्ही जसं म्हणताय की या सगळ्या गोष्टी बाहेर येतील, पण याबरोबरच काही व्हिडिओ प्रांजल खेवलकर यांचे पुण्यातल्या अनेक पबमधले हुक्का ओढतानाचे यासारखे व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल होतात. त्यामुळे अशी चर्चा सुद्धा होते की मग असं प्रांजल खेवलकर यांना हे पार्टी गोअर आहेत, त्यांची सगळे मित्रमंडळी जी आहेत ते सगळे पार्टी गोअर्स आहेत, मग का नाही प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केलं? पार्टी केली म्हणजे मग काय ड्रग्स झाले का? कोण नाही पार्टी करत. कोणी बियर पिऊन करत असेल, दारू पिऊन करत असेल, म्हणजे व्हॉट एव्हर, त्याला त्यांचा अधिकार आहे. तो पार्टीला गेला किंवा तो त्या पबमध्ये गेला, तर पबमध्ये मला वाटतं ज्या कारवाईच्या आधीच ते गेलेले होते. त्याच्यामुळे कोण कुठं वैयक्तिक आयुष्यामध्ये जातंय हे आम्ही राजकारणाने पाहण्याचं आमचं काम नाही ना, पोलिसांचं काम आहे. त्या पार्टीमध्ये त्यांनी बेकायदेशीर कृत्य काय केलं त्याच्या संदर्भातच आम्ही बोलू शकतो. त्यामुळे कोण म्हणजे हुक्का घेते, त्या हुक्क्यामध्ये अंमली पदार्थ आहे का नाही त्याच्यावर तो गुन्हा दाखल होणार आहे, लक्षात घ्या. या म्हणून तर म्हणलं ना की कोण वैयक्तिक लाईफमध्ये काय करतंय हे पाहण्यापेक्षा त्या वैयक्तिक लाईफमध्ये बेकायदेशीर कृत्य कोणतं करतंय त्याच्यावर पोलीस यंत्रणा किंवा सरकार कारवाई करू शकते. पार्टीला जातो म्हणून आपण कुणावर आक्षेप घेऊ शकत नाही, तो त्यांचा फंडामेंटल राईट्स आहे. उद्या मी जर म्हणले अरे तो पार्टीला का गेला, का नाही गेला, अरे उद्या आम्हीही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कुणाचा केक कापत असेल तिथं गेलो, आता आम्ही पित नाही मग तिथं गेलो म्हणून म्हणणार का की नाही ते पार्टीलाच गेलेत म्हणून हे तिथं दारूच पिले नाही, असं कसं, असं म्हणणं ते बालिशपणाचं आहे. त्यामुळे ते कुणी काय पार्टी करावी ज्याचा त्याचा विषय आहे, परंतु बेकायदेशीर कृत्य करत असतील तर त्याच्यावर कारवाई होते. म्हणजे टू द कन्क्लुजन, टू द समअप आपण जर म्हणू शकतो की पोलिसांचा जो रोल आहे याबाबत, तो कुठेही पोलिसांनी त्यांच्यावर सुई जी संशयाची आहे ती न ठेवता योग्य तपास करावा आणि जे सगळे पुरावे आहेत ते कोर्टात मांडावे, एवढंच तुमचं. एक्झॅक्टली, तरच होणार आहे. आणि पोलिसांनी तेच केलं पाहिजे. कारण का जनतेच्या, लोकांच्या मनात सूर असा झालाय की सत्ताधारी सूड घेतायत. नाही, पोलिसांनी तो तपास एकदम ऑथेंटिकली केला पाहिजे आणि मेहरबान कोर्टासमोर मांडला पाहिजे. मी म्हणतही नाही मीडियासमोर, तुम्ही कोर्टासमोर मांडा, कारण का कोर्टावर साक्ष, पुरावे आणि कागदच चालतो. भावना, कोण हाय प्रोफाईल आहे, कुठल्या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी सांगितलं अटक करा म्हणून या गोष्टी चालत नाहीत कायद्यामध्ये. आपण बघू शकतो की प्रांजल खेवलकर यांच्या तपासाबाबतच्या ज्या चर्चा आहेत त्याला कुठेतरी एक एंड आला पाहिजे, कारण की अनेक ठिकाणी अनेक वेळा या केस संदर्भातल्या परमिटेशन आणि कॉम्बिनेशनबद्दल बोललं जात आहे. मात्र योग्य रीतीने तपास जर झाला तर या केसपर्यंत कुठेतरी एक योग्य कन्क्ल्युजन बाहेर येईल अशी अपेक्षा करूया. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.